हो हो सरलाताई, मला मान्य आहे मंगळागौरीसाठी उशीरच झालाय. हो तर सगळ्यांच्या फुगड्या काग खेळून झाल्या आणि आम्हीच मागे पडलोय. पण काय करणार, थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून. आणि पहिली मंगळागौर आहे ना हो मुलींची, मग ती व्हायला हवीच ना, म्हणूनच अचानक ठरवलीये अगदी उद्याच. या नक्की सोनेला घेऊन या, आपण खेळूया ना सगळे खेळ. मी वाट बघतेय तुमची. म्हणजे मानिनी उद्या तिच्या सोनांची मंगळागौर करणार, बाहेरच्या बायका घरी येणार आणि त्या सगळ्या जणी आपल्याला या असल्या कपड्यांमध्ये घरकाम करताना बघणार. बापरे, म्हणजे बाहेरच्यांसमोर सुद्धा आता आपली बदनामी होणार ती तर होणारच आहे रम्या. पण मला ना बाहेरच्या लोकांसमोर यांची लाज काढायची. बसतीये एक काम करू, तू नंदिनीच्या संगीतच्या वेळेला कसं तिचं ब्लाऊज फाडला होतास, कापला होतास, तसं काहीतरी ना ह्या काव्याच्या बाबतीत काय वाटते ती बोलते. हे बघ, तुला ना हवं ते करा, पण मला घेऊ नकोस, त्यात माझा काही संबंध नाही तुझ्याची. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो. बापरे काय धम्माल झालेला आहे, काय सांगू तुम्हाला. आता मंगळागौरीच्या खेळामध्ये आपल्या पार्थ आणि जीवाने तर अगदीच मस्ती केलेली असते. अगदी मस्ती म्हणजेच की त्यांनी अक्षरशः साड्या नेसलेल्या असतात आणि पुरुषांना जेंट्सला अलाउड नसल्या कारणाने आता साडी नेसून इथे त्या मंगळागौरीमध्ये एंट्री केलेली असते आणि आपापल्या बायकांबरोबर इथे फुगडी आणि त्याचबरोबर मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ त्यांनी खेळलेले असतात. पण इथे नंदिनी आणि जेव्हाच काव्याला ही गोष्ट समजते तेव्हा मात्र त्यांची जी काही पोलखोल झालेली असते ती पाहण्यात काही धम्माल आलेली आहे. पाहूयात आज सारी इथे नंदिनी आणि काव्याची मंगळागौर असल्या कारणाने आता मानिनी तिच्या मैत्रिणींना फोन करून आमंत्रणाचं सांगत असते. सरल्याला म्हणत असते, अगं सरला खरं तर उशीर झालाय, पण काय करणार ना गं, आता इथे सुनांच्या हौसमौस झाली पाहिजे, तू सुद्धा तुझ्या सुनेला घेऊन ये बरं. आता इकडे लगेचच वसुने आणि रम्याने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. लगेचच रम्या म्हणत असते, म्हणजे मानिनी इथे तिच्या सुनाची हौसमौस करत आहे, तिच्या सुनाची इथे मंगळागौर साजरी करण्याचा इथे प्लॅन करत आहे, म्हणजे ही मंगळागौर साजरी करायची आहे असं तिचं आहे. नाही, या मंगळागौरीमध्ये ना आता बघच काय धमाल करायची आहे. म्हणजे ना आता त्या काव्याच्या साडीचं ना मागच्या वेळेला तू कसं ब्लाऊज कट केलं होतंस ना, तसं ह्यावेळेस पण काहीतरी कर. आपण काय करूया ना, आता मानिनी त्या दोघींना नवीन साड्या तर देईल, मग आपण त्या साड्यामध्ये ना अंग खाजवायची पावडर मिक्स करूयात, किंवा त्यांच्या साड्या फाडल्या तर काय केलं पाहिजे सांग बरं तू. त्यावर आता काहीतरी कुरघोड्या करून ही मंगळागौर इथे फ्लॉप केलीच पाहिजे असं वसू बोलत असते. आता हे सगळं बोलल्यानंतर लगेचच रम्या बोलत असते, आई मी तुला एक गोष्ट सांगते, कुरघोड्याचा अक्क सुद्धा इथे उच्चारायचा नाहीये पुढील काही दिवस. काही जरी झालं ना तरी सुद्धा त्यांचं सगळं लक्ष आपल्याकडे असेल आणि लगेचच ते आपल्यालाच धारेवर धरतील आणि आपल्यालाच ब्लेम करतील. त्यामुळे आपण असं काहीच करायचं नाही, समजलं. इथे रम्या हे सगळं वसूला सांगते, पण वसू कुठे ऐकते प्रेक्षकांनो. वसूचे काही काय म्हणतात नाही, ते कुत्र्याचं शेपूट किती वाकडं ते वाकडच काहीही करा, तसंही बघा वसूचं एवढं सगळं शिक्षा भोगते, पण मात्र माझ काही उतरवलेला नाहीये. आता इथे लगेचच असं बोलल्यानंतर रम्या म्हणत असते, नाही आई आपण असं काही करायचं नाहीये. पण वसू म्हणत असते, मग मी एवढ्या सहजासहजी त्या काव्याची आणि इथे नंदिनीची मंगळागौर बरी होऊ देणार आहे, नाहीच होऊ देणार. असं काहीतरी मंगळागौरीमध्ये केलं पाहिजे की जे त्यांना आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहील, आयुष्यभर इथे ते सगळं काही इथे भोगतील आणि त्यांच्या कायम लक्षात राहील. असं काहीतरी केलं पाहिजे. इकडे रम्या हात जोडत असते आणि म्हणत असते, हे बघ आई तुला जे काही करायचं आहे ना ते तुझं तू कर, मला ह्या गोष्टीमध्ये तू घेऊ नकोस असं म्हणून दोघे सुद्धा एकमेकींसमोर हात जोडत असतात प्रेक्षकांनो. बापरे आता इकडे काही कमाल दिसत असते. आपली नंदिनी हातामध्ये बांगड्या हिरव्या, मस्त त्या केसात माळलेला तो गजरा, नाकात नथ आणि ते रूप, बापरे बाप कमाल असं दिसत असतं. अर्षा स्वतःला ती तयार करत असते आणि अर्षा स्वतःला तयार करत असते. इकडे तिकडे काव्या तयार होत असते. तर आता लगेचच इथे जीवा आलेला असतो. जीवा तिथे आल्यानंतर जीवा तिच्याकडे पाहतच असतो. खरं पाहायला गेलं ना तर प्रेक्षकांना त्याला इथे सिट्टी वाजवायची असते, पण आता काय आपला जीवा खरंच स्वतःला एवढा स्वज्वळ समजतो, एवढा संस्कारी समजतो, तो स्वतःला त्याला सिट्टी वाजवताच येत नाही. इकडे नंदिनीला त्याची ती अवस्था समजते. ती काय म्हणते, काय चाललेलं काय आहे, आणि तेव्हा तो म्हणत असतो, बापरे तू काय कमाल दिसतेस ग, खरंच नंदिनी कसली भारी दिसतेस तू ह्या साडीमध्ये. आणि आता ती म्हणत असते, अच्छा मग तुम्हाला काय करायचं होतं आता, मग सिट्टी वाजवायची होती, मग सिट्टी का नाही वाजवली. तेव्हा तो म्हणत असतो, अगं असं काय करतेस, मी किती संस्कारी मुलगा आहे आणि तू चक्क मला सिट्टी वाजवायला सांगत आहेस. आणि तेव्हा नंदिनी काय म्हणते, बापरे तुम्ही तुम्ही संस्कारी आहात का असं इथे ती बोलत असते. तेव्हा इथे तो म्हणत असतो, हो मग संस्कारीच आहे मी, इथे माझ्या आईवडिलांचा लाडका मुलगा, एवढे छान संस्कार त्यांनी माझ्यावर केलेले आहेत, मग मी संस्कारीच नाही आणि काय आहे. आणि त्यावर आता नंदिनी काय म्हणते बघा, की आता तुमच्या आईने इथे सगळा तुम्हाला स्वयंपाक बनवायला शिकवलाय, एवढं सगळं काही शिकवलंय, पुऱ्या बनवायला शिकवल्या, तर थोडंसं इथे सिट्टी वगैरे वाजवायला पण इथे तुमच्या आईकडून शिकून घ्यायचं होतं ना असं इथे ती बोलत असते. त्यावर तो म्हणत असतो, काहीही आनंदिनी तू मुद्दामून बोलतेस ना हे. आता त्यावर आता नंदिनी म्हणत असते, मग काय आता तुम्ही एक पुरुषासारखे पुरुष असून जर तुम्हाला सिट्टी वाजवता येत नाही तर मग मी काय बोलणार आहे. त्यावर तो म्हणत असतो, जसं काय तुला खरंच सिट्टी वाजवायला येते का तुला सिट्टी वाजवायला असं जीवा म्हणतो. मग आता नंदिनी तर तिची अदाकारी दाखवणारच ना. आता लगेच नंदिनी इकडे सिट्टी वाजवून दाखवत असते आणि तो मागे वळून पाहतो तर नंदिनीने चक्क सिट्टी वाजवलेली असते आणि तो म्हणतो, काय चक्क तू सिट्टी वाजवलीस. त्यावर ती म्हणत असते, हो
आता जे तुम्हाला करायचं होतं ते तुम्हाला जमलं नाही म्हणून मी चटचट सिटी वाजवलेली आहे. त्यावर तो म्हणत असतो भारीच आहे की मग. त्यावर ती म्हणत असते किती सोपं आहे हे बघा, असे 2 बोट करायचे आणि तोंडामध्ये प्रेस करायचे आणि फुंकर द्यायची किंवा हवा बाहेर काढायची, असं एवढंच तर साधं आहे ना. त्यावर जीवा म्हणत असतो नाही नाही पण मला हे नाही जमत. खरं तर आता प्रेक्षकांना जीवा हे खरं बोलतोय की खोटं बोलतोय त्याचं त्यालाच माहिती. इथे तो म्हणत असतो नाही 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 हे तर मला काही जमत नाहीये बघ. त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते अच्छा जमत नाही, ट्राय तर करून बघा. लगेचच आता जीवा त्याची 2 बोटं उचलतो आणि तोंडामध्ये घालत असतो आणि कसे घालायचे, कशा पद्धतीने 2 बोट घ्यायचे, कुठले घ्यायचे आणि कसे ते जिभेवर ठेवायचे आणि कशी फुंकर मारायची, ह्या सगळ्या गोष्टी इथे आता नंदिनी जीवाला सांगत असते. नंदिनी जीवाला हे सगळं काही सांगत असते मात्र पण त्याला काही जमत नाही. म्हणून नंदिनी आता लगेच स्वतःचा हात पुढे करणार असते आणि स्वतःच्या हाताचे 2 बोट पुढे घेते आणि जीवाच्या तोंडात ठेवणार. तेवढ्यातच तिला अवघडल्यासारखं होतं. तिला तर अवघडल्यासारखं झालेलंच असतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे जीवाला सुद्धा अवघडल्यासारखं झालेलं असतं. आता ती त्याच्या तोंडापर्यंत बोटं नेलेली असतात आणि ती म्हणत असते हे बघा असं बोट पकडायचं, असं तोंडामध्ये धरायचं आणि फुंकर मारायची, वाजली सिटी. तेवढ्यातच आता इथे बोट धरलेलं असतं आणि जीवा तिच्याकडे एकटक पाहत असतो. तर प्रेक्षकांनो इथे ना अगदीच सुंदर असं इथे गाणं त्यांनी दिलेलं आहे. बराच वेळ टाइमपास केलेला आहे. आता किती नाही म्हटलं तरी देणारच नव्हतं कारण काय झालेलं आहे आपली जीवा आणि नंदिनी एवढे गोड दिसत आहेत. आता नंदिनी एवढं गोड दिसत आहे, नंदिनीच्या ह्या रूपाकडे बघून जीवा तर अगदीच त्याची तर पार विकेट पडलेली असते. आता लगेच त्याला होत नसतं, थोडेसे अवघडल्यासारखे झाले असतात. त्यामुळे तो जायला निघतो. आता जायला निघाल्यानंतर नंदिनी थोडीशी मागे वळते, ती पण लाजल्यासारखी झालेली असते. आरशात पाहते, आरशात पाहिल्यानंतर जीवा लगेचच मागे वळून सिटी मारतो. मग बघा प्रेक्षकांनो आपल्या जीवाला सिटी मारायला येत होती की नाही, हा बरोबर सिटी वाजवायला येत होती आणि लगेचच नंदिनी त्याच्याकडे पाहते. नंदिनी त्याच्याकडे पाहिल्यानंतर आता तिला म्हणजे नजरेतूनच हे सगळं काही म्हणजे ह्यांना सिटी वाजवायला येत होते आणि तरी सुद्धा लगेच जीवा एवढा क्यूट हसतो ना की बापरे विचारूच नका. आणि तो म्हणत असतो काय नंदिनी गोड दिसतेस, कमाल दिसतेस, वाजवली की नाही सिटी बरोबर की नाही. असं म्हटल्यानंतर आता नंदिनीला थोडंसं लाजल्यासारखं होत असतं कारण ती विचार करत असते बापरे मी तर ह्यांना इथे सिटी वाजवायची शिकत होते, हे करत होते ते करत होते. आता ह्या दोघांचं तरी ते सीन त्यांनी संपवलेला आहे. पण आता दुसरा सीन आहे ना आपल्या क्यूट ह्या इथे काय तो आर्किटेक्ट बोका आणि त्याचबरोबर फिसकारलेली मांजर. बघा काय डायलॉग मारते आपला पार्थ फोनवर बोलत आलेला असतो आणि फोनवर बोलत आल्यानंतर इथे काव्या मस्त आरशासमोर उभी राहून तयार होत असते. तिने सुद्धा खूप छान असा लुक केलेला असतो, मस्त नाकात नथनी, कानातले, त्याचबरोबर केसामध्ये गजरा, खूप छान असे दागिने आणि मस्ती इथे मानिनीने दिलेली खूपच कमाल अशी साडी नेसलेली असते. आता जेव्हा पार्थ फोनवर बोलत इथे काव्यासमोर येतो, काव्यासमोर आल्यानंतर काव्या वळून त्याच्याकडे पाहते. काव्या त्याच्याकडे वळून पाहिल्यानंतर पार्थचा हातातला मोबाईल जो असतो तो कधीच खाली गळून पडलेला असतो, त्याला सुद्धा कळत नाही आणि पार्थ हा फक्त आणि फक्त त्या काव्याच्या रूपाकडेच पाहतो. तिकडून फोनवर बोलत असणारा माणूस सुद्धा गायब होतो पण मोबाईल मात्र हातात न राहता तो खाली गळून पडतो. इकडे काव्या तर त्याच्याकडे एकटोकच पाहत असते. इकडे काय चाललेलं असतं पार्थचं त्याचं त्यालाच कळत नाही. शेवटी काव्या खाली वागते आणि खाली वाकल्यानंतर तो जो पार्थच्या हातून मोबाईल पडलेला असतो ना तो ती उचलते आणि उचलल्याच्या नंतर स्वतःकडे तो मोबाईल ठेवते. इकडे ती बोलत असते देशमुख पण देशमुखचं कुठे लक्ष असतं. देशमुख तर इथे काव्याच्या नजरेत कधीच हरवून गेलेला असतो, त्याचं त्यालाच समजत नसतं. शेवटी आता मोबाईल पुढे करते, तो काही घेत नाही. मग आता इथे जो मेकअप सेट करायचा स्प्रे असतो तो ती उचलते आणि तो स्प्रे उचलल्यानंतर इथे पार्थच्या तोंडावरती स्प्रे मारत असते. बापरे जेव्हा पार्थच्या तोंडावरती स्प्रे मारते तेव्हा कुठे जाऊन आपला पार्थ जो आहे तो इथे शुद्धीवर आलेला असतो. पार्थ शुद्धीवर आल्यानंतर इथे ती म्हणत असते काय देशमुख काय चाललंय, कुठे बघत होतात, लक्ष कुठं होतं बोला. तेव्हा तो म्हणतो तुमच्याकडे माझ्याकडे हा त्याचं काय आहे ना आज फिसकटलेली मांजर जी आहे ना ती आज ना क्यूट कॅट दिसत आहे. बापरे ती म्हणते काय म्हणाला तुम्ही. हो खरं सांगतो मी, तुम्ही आज ना त्या क्यूट कॅट मांजरीसारख्या दिसत आहात. आज फिसकरलेली मांजर वगैरे असं काही दिसत नाहीये आणि खरंच खूप छान दिसताय तुम्ही या साडीमध्ये, काय कलर उठून दिसतोय तुम्हाला. त्यावरती म्हणत असते हो इथे ताईसाठी आणि माझ्यासाठी ना माननी काकूने ह्या 2 साड्या दिलेल्या आहेत, एक ताई नेसली आणि एक मी नेसलेली आहे. त्यावर तो म्हणत असतो त्यानेच तर एवढ्या खुलून दिसताय तुम्ही, भारी बाबा तुमचं, मस्त तयार झालाय, मस्त मंगळागौर काय हे काय ते काय असं दोघं एकमेकांशी बोलत असतात. खरं तर आता इथे दोघांसाठी सुद्धा पुन्हा एक सॉंग इथे प्ले केलेलं असतं. दोघं सुद्धा इथे बराच वेळ एकमेकांच्या नजरेमध्ये हरवलेले असतात आणि एकमेकांच्या नजरेमध्ये हरवल्यानंतर पार्थ सुद्धा तिच्याकडे बघतच असतो कारण आता काव्याला इथे पार्थने फिसकट मांजरीपेक्षा क्यूट कॅट असं म्हटल्यानंतर तिला सुद्धा अगदीच आनंद झालेला असतो. आता ना इथे आपली जी काव्या आहे ना, काव्या म्हणत असते काय ते क्यूट कॅट वगैरे काय ते. त्यावर तो म्हणत असतो आता मग थोडंफार तर कौतुक केलं पाहिजे ना. आणि अच्छा असं म्हटल्यानंतर काव्या थोडीशी लाजते आणि लाजल्यानंतर खरं तर काव्या सुद्धा आता इथे पार्थच्याकडे पाहतच राहत असते. आणि तेव्हा काव्या म्हणत असते काव्या काय करतेस तू काव्या पार्थ नाहीये एकटक बघायला. तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो काय झालं तुम्ही काव्या आहात आणि मी पार्थ आहे समजलं. त्यावर काव्या म्हणते काय तुम्हाला माझ्या मनातलं समजलं, हो समजलं ना. असं म्हणून आता काव्या विषय बदलते आणि स्वतःच्या साडीच्या ज्या मिऱ्या असतात त्या नीट करायला घेत असते. आता निर्या नीट करत असताना लगेच पार्थ म्हणत असतो एक मिनिट मी करू लागतो, मी मदत करतो. त्यावर ती म्हणत असते तुम्ही नाही नको. पण पार्थ कुठे ऐकणार आहे. पार्थ म्हणत असतो नाही असू देत ना. पण आता इकडे मात्र तो हे सगळं काही करत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला आपल्या काव्याला अनिशाचं बोलणं आठवलेलं असतं. इथे अनिशाने तिला सांगितलेलं असतं अगं पार्थ म्हणजे फक्त ग्रीन कार्पेट नाहीये तर ते ग्रीन फॉरेस्ट आहे तुझ्यासाठी, तू एकदा व्यवस्थित विचार कर काव्या. असं इथे अनिशा तिला कधीतरी बोललेली होती आणि कधीतरी ही गोष्टी बोललेली असल्या कारणाने आज तिला अनिशाचं हे सगळं बोलणं इथे आठवत असतं. आणि पुन्हा एकदा काव्या एकटक पार्थच्या नजरेमध्ये हरवून गेलेली असते. तर आता काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी ह्या दोघी सुद्धा कमाल अशा तयार झालेल्या असतात. पण ह्या प्रेक्षकांनो ह्या दोघी तर तयार झालेल्या आहेत. आता ह्यांची मंगळागौर ह्या दोघांना पाहायची होती, एन्जॉय करायची होती. पण आता हे सगळेजण
प्रेक्षकांनो काय ट्रिक वापरतायत. आता खरं तर त्यांनी एक ट्रिक वापरलेली असते, पण ती ट्रिक मात्र इथे फेल गेलेली असते आणि ती ट्रिक फेल गेल्यामुळे आता इथे त्यांना दुसरी ट्रिक वापरावी लागणार असते. आणि आता इकडे ह्या तयार झाल्यानंतर काव्या म्हणत असते तिकडे काही जेंट्सला वगैरे काहीच इथे एंट्री वगैरे नाहीये, त्यामुळे आता आम्हाला जायला पाहिजे, कारण इथे मानिनी काकूंनी खूप तयारी केलेली आहे आणि तिथे जाऊन आम्हाला छान खेळ खेळायचे आहेत. काय पार्थ देशमुख, समजलं तुम्हाला? त्यावरूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काव्याच्या मनातल्या गोष्टी पार्थला समजल्यामुळे काव्या थोडीशी इमोशनल झालेली असते. तिला असं वाटत असतं की आता नाही काय म्हणत आहेत, मला तर तुमच्या मनातल्या गोष्टी समजलेल्या आहेत, पण तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी किंवा मनाचं कधी ऐकणार आहेत हे माहिती नाही. इकडे आता सगळ्या ज्या मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठीच्या मैत्रिणी आहेत मानिनीच्या, त्या सगळ्या आलेल्या असतात. मानिनी सुद्धा खूपच कमाल दिसत असते, मस्त पिंक कलरची साडी नेसलेली असते, दागिने सुद्धा अगदीच ट्रेडिशनल असे घातलेले असतात, नाकात नथ असते, त्याचबरोबर नेहमीच तिचा तो गजरा मडा वगैरे वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी तिथे आलेल्याच असतात. आता इथे मानिनी आलेल्या मैत्रिणीचं सगळ्यांचं स्वागत करत असते. या 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 तुम्ही आलात ना, खूप आनंद झालेला आहे. खरं पाहायला गेलं तर आपली मंगळागौरी आहे ती थोडीशी उशिरा होत आहे, पण तुम्ही आल्यामुळे अगदीच ह्या मंगळागौरीला 4 चांद लागणार असतात. आता ह्या ज्या मैत्रिणी आलेल्या आहेत त्यांच्याकरिता इथे रम्या आणि वसूने सरबत आणलेलं असतं आणि सरबत आणल्यानंतर आता इथे वसू म्हणत असते बघितलंस आता आपल्याला इथे नोकरासारखं आजचा दिवस तरी मानिनीने आपल्याला इथे माफ करायला हवं होतं ना, पण नाही, आता ह्या मैत्रिणीसमोर सुद्धा आपल्याला इथे जायचं आहे. वसू इथे बोलत असते. आता रम्या आणि वसू त्या मानिनीच्या सगळ्या मैत्रिणींना इथे सरबत देत असते. आता खरं तर इथे त्या मैत्रिणीने वसूला ओळखलेलं असतं आणि ती म्हणत असते अगं मानिनी, मला एक गोष्ट सांग, मला असं का वाटतंय की ही जी काही ह्या ज्या काही आहे त्या रम्यासारख्या आणि वसूसारख्याच इथे दिसत आहे, काय ग मानिनी हा नेमका प्रकार काय आहे, असं इथे ती बोलत असते. त्यावर लगेचच आता इकडे मानिनी बोलत असते अहो त्या दिसत नाहीये तर त्या आहेतच, त्या वसुताई आहेत आणि ही रम्या आहे. काय म्हणतेस तू, हे सगळं अशा पद्धतीने आहे? हो हे सगळं काही अशाच पद्धतीने आहे, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेचच वरून काव्या आलेली असते. काव्या लगेचच म्हणत असते जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. बापरे, काव्याने मात्र असा डायलॉग मारलेला असतो ना, असा डायलॉग मारल्यामुळे आता इकडे वसूची आणि रम्याची चांगलीच वाट लागलेली असते. खरं तर आता इकडे हे नंदिनीला जास्त काही पाहत नसतं. आपली नंदिनी कशा पद्धतीची आहे ना प्रेक्षकांनो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टी बघवत नसतात आणि त्यामुळेच आता इकडे नंदिनी खूप मोठा निर्णय घेणार असते. आता नंदिनी इथे रम्याला म्हणत असते रम्या तू दिलेला आहेस ना सरबत वगैरे वसूताई, चल त्याला ठीक आहे तुम्ही जा तुमची दुसरी कामं करा, तुम्हाला आणखी सुद्धा काही कामं असतील ना, असं म्हणून रम्या आणि त्यासोबत वसूला त्या तिथून पाठवून देत असतात. आता इकडे मानिनी त्यांच्या आलेल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करत असते आणि सगळ्या मैत्रिणींचं स्वागत केल्यानंतर ही आहे काव्या आणि ही आहे नंदिनी अशी सुनांची सुद्धा इथे ती ओळख करून देत असते. आता ह्या सुनांची सुद्धा ओळख करून दिल्यानंतर इकडे मात्र आता नंदिनी मानिनीला म्हणत असते आई मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. त्यावरच आता मानिनी म्हणत असते हा बोल ना, का काय झालेलं आहे? त्यावर ती म्हणत असते आई मला असं का वाटतंय की आपण काहीतरी चुकतोय म्हणून. त्यावरच ती म्हणत असते काय काय चुकत आहोत, काय झालेलं आहे ते तरी सांग. त्यावरच आता ती म्हणत असते हे बघा नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज एवढा मोठा सण आहे आणि आज एवढा मोठा सण असल्यामुळे मला असं वाटतंय की आपण ह्या सगळ्या गोष्टी अशा नको करायला आणि आज मंगळागौर आपण साजरी करत आहोत आणि म्हणूनच मला असं वाटतंय की हे बघा त्यांना एकदा माफ करावं आणि त्याचबरोबर आजचा दिवस तरी कमीत कमी त्यांना आपल्या मंगळागौरीच्या खेळामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यावं. त्यावर ती म्हणत असते अगं काय हे किती त्या चुकीच्या पद्धतीने तुझ्यासोबत वागलेल्या आहेत, किती काय काय तुझ्या बाबतीत त्यांनी केलेलं आहे, तरी सुद्धा इथे तुला त्यांची बाजू घ्यायची आहे का आणि कशासाठी तुला त्यांची बाजू घ्यायची आहे नंदिनी, असं इथे ती बोलत असते. नाही आई अगदीच तसं काही नाहीये, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का, मला त्यांची ही अवस्था नाही पाहत नाही बघवते, म्हणून मला असं वाटतंय की आपण आजचा दिवस त्यांना इथे आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यावं. आणि कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व करून घेतल्यानंतर इथे ती म्हणत असते ठीक आहे त्यांनी मान खाली घालूनच आणि त्यासोबत डोक्यावरचा जो पदर आहे तो ते काढणार नाही, हे मी त्यांना सगळं काही सांगेल, असं म्हणूनच आता इकडे मानिनी म्हणत असते बघ बाई तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर, असं म्हटल्यानंतर आता शेवटी इकडे नंदिनी इकडे रम्या आणि वसूच्या खोलीमध्ये जाते. त्या दोघींच्या खोलीमध्ये गेल्यानंतर ती त्यांना म्हणत असते खरं तर आता मी आईकडून परवानगी काढलेली आहे, तुम्हाला इथे घरामध्ये बोलवण्याचं काम केलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मंगळागौरीमध्ये तुम्ही खेळ खेळायला येणार आहात, पण साड्या नेसणार आहात, पण इथे स्वतःचे तोंड झाकून आणि स्वतःचे तोंड झाकल्यानंतर इथे तुम्ही डोक्यावरचा पदर सुद्धा बाजूला काढायचा नाही, समजलं तुम्हाला? आणि तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथे करणार आहात. जर तुम्हाला यायचं असेल तर डोक्यावरचा पदर काढायचा नाही, काय कळलं का? तर रम्या म्हणत असते अगं नंदिनी असं काय करतेस तू? त्यावरच आता इकडे नंदिनी म्हणत असते कमीत कमी मी आता एवढं तरी करू शकते, कारण ह्याच्या जास्त पलीकडे मी करू शकत नाही, आईने मला तेवढीच परवानगी दिलेली आहे, असं म्हणूनच आता इकडे रम्याला थोडासा आनंद झालेला असतो. किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता नंदिनीला ह्या दोघींची अवस्था बघवत नसते आणि नंदिनीने स्पष्टपणे असं सांगितलेलं असतं तुम्ही ह्या मंगळागौरीमध्ये येणार, पण इथे तोंड वर करायचे नाही, डोक्यावरचे पदर काढायचे नाहीत, काही जरी झालं तरी सुद्धा मी सांगेल आणि मी म्हणेल त्याच पद्धतीने तुम्ही हे सगळं काही करायचं आहे, असं नंदिनीने सांगितलेलं असतं. तेव्हा कुठेतरी जाऊन वसू आणि त्याचबरोबर इकडे रम्याला असं वाटत असतं की ठीक आहे आता ह्या मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये आणि ह्या मंगळागौरीच्या खेळामध्ये आपल्याला इथे सहभागी होता येणार आहे. पण नंदिनी जाता जाता एक गोष्ट त्यांना सांगून जाते, पण जरी मंगळागौरीमध्ये सहभाग घ्यायचा असला तरी सुद्धा कुठलीच कुरघोडी करायची नाही, त्याचबरोबर कुठलाही इथे चतुराई आणि त्याचबरोबर आमच्या विरोधात कटकारस्थान करायचं नाही, तरच तुम्हाला ह्या मंगळागौरीमध्ये इथे सहभाग घेता येईल, असं इथे नंदिनीने बजावलेलं असतं. आता नंदिनीने ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर आता ती तिथून निघून जाते. तिथून निघून गेल्यानंतर आता लगेचच इकडे जी आपली रम्या आहे ती म्हणत असते बघितलं साई कमीत कमी तिला तरी आपली काळजी होती, नाही तर इथे आता आपली इथे मानिनी मामी तिला तर आपली काहीच काळजी नाही किंवा काहीच नाही, ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर लगेचच आता वसू म्हणत असते पण बघ ना हिने पण काय केलेलं आहे, आपल्याला इथे मंगळागौरीच्या खेळामध्ये सहभागी करून घेतले, पण कशा पद्धतीने घेतलेला आहे, तर काय तर म्हणे तुम्ही येऊ शकता पण इथे तुम्ही चेहरे नाही दाखवू शकत, मग मला सांग त्या गोष्टीचा काय बरं उपयोग, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर इकडे ती म्हणत असते ठीक आहे असू दे चल तेवढं आता
आता इकडे सगळे इथे जमलेले असतात. त्याचबरोबर इथे काव्याची मैत्रीण, त्याचबरोबर नंदिनीच्या मैत्रिणी आलेल्या असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता आपली पिहू सुद्धा छान तयार होऊन आलेली असते. तेवढ्यातच आता फोटो काढण्यासाठी इथे बहाणा शोधलेला असतो. इथे मंगळागौरीमध्ये इथे पार्टिसिपेट करण्यासाठी आपल्या जीवा आणि पार्थने ते दोघं जण फोटोग्राफर बनून इथे आलेले असतात. आणि फोटोग्राफर बनून आल्यानंतर तुमचे फोटो काढायचे आहेत. आणि त्याचबरोबर अगो आई बाबांनी आम्हाला ही मोठी जिम्मेदारी दिलेली आहे. बाबांनी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बाबांनी सांगितल्यामुळे आम्हाला इथे यावं लागलेलं आहे. तू असं काय करतेस आई, असं इथे तो बोलत असतो. त्यावरच ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता मानिनी म्हणत असते नाही काही गरज नाहीये फोटो वगैरे काढायची. त्यावरच मानिनीच्या मैत्रिणी म्हणतात अगं तुझं लक्ष कुठे मानिनी, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, ही बघ ना तुझी पोरं तुझे फोटो काढायच्या बहाण्याने आले तर खरे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांचं लक्ष कोणाकडे आहे ते बघ अगोदर. अगं त्यांचं लक्ष ना फक्त आणि फक्त त्यांच्या बायकांकडे आहे. असं म्हटल्यानंतर इथे काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी अगदीच लाजलेली असते. तर आता इकडे ती म्हणत असते नाही तुमची फोटो काढण्याची काहीच गरज नाहीये, तुम्ही इथे नाही थांबला तरी सुद्धा चालेल. आणि अगं आई असं काय करतेस, बघ ना तू काय कमाल दिसतेस आणि बाबांनी सांगितलं मला फोटो काढायला, तू असं नाही करू शकत. प्लीज आई प्लीज तू माझं ऐकून घे, आपल्याला काही जरी झालं ना तरी फोटो काढायचेच आहेत, प्लीज तू एकदा ऐकून घेणार आहेस की नाही माझं, असं इथे ती बोलत असते. पण इकडे मात्र आता पार्थ आणि जीवाला ही लोक तिथे थांबू देत नाहीत. अगदी छापलपट्टीने इथे बाहेर काढत असतात आणि सांगत असतात की नाही काही जरी झालं तरी सुद्धा तुम्ही इथे थांबणार नाही आहात. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे जेंट्सला अलाउड नाहीये, असं इथे ते बोलत असतात. इकडे खरं तर नंदिनी आणि त्यासोबत जी काव्या आहे ते थोडेसे इथे हे झालेले असतात, लाजलेले असतात, कारण जीवा आणि त्यासोबत पार्थ इथे आल्यामुळे. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच, उद्याचा भाग खूप कमाल होणार असतो. आता फोटोग्राफर बनून आलेले जे जीवा आणि त्यासोबत पार्थ आहे त्यांची तर एक्झिट झालेली असते. त्यांची एक्झिट झाल्यानंतर आता इथे मात्र पुन्हा या खेळामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे असा त्यांचा विचार असतो. आणि पुन्हा या खेळामध्ये सहभागी होण्याचा विचार असल्या कारणाने ते पुन्हा त्या खेळामध्ये येतात. त्यांचे खेळ रंगलेले असतात. त्यांचे खेळ रंगलेले असतानाच आता जीवा आणि त्यासोबत पार्थ जे आहे ते साड्या नेसून आलेले असतात. जीवा आणि पार्थ साड्या नेसून आल्यानंतर इथे ह्या लोकांना अजिबातच ते ओळखता येत नाहीत. आणि अजिबातच न ओळखता आल्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जे होतं ते खूपच इंटरेस्टिंग असतं. ते म्हणजेच की आता पार्थ हा काव्याचा हात पकडत असतो आणि तिच्यासोबत फुगडी घालण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला जीवाने सुद्धा नंदिनीचा हात पकडलेला असतो आणि तो नंदिनीसोबत फुगडी घालण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर आता बायकांच्या हातामध्ये आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेंट्सच्या हातामध्ये ह्या दोघींना थोडासा फरक वाटत असतो. ते विचार करतात अरे काय चाललेलं आहे आणि त्यासोबत हे हात एवढे रफ का लागत आहेत, असा दोघी विचार करतात. असा विचार केल्याबरोबर आता लगेचच इथे त्या फुगडी थांबवतात आणि फुगडी थांबवल्यानंतर आता लगेचच ते एक काम करत असतात आणि ते म्हणजेच की आता लगेचच त्या दोघांच्या डोक्यावरचे ते पदर काढतात. आता दोघांच्या डोक्यावरचे पदर काढल्यानंतर समोर पाहतात तर समोर काय दिसत असतं आणि ते म्हणजेच की जीवा आणि त्यासोबत पार्थ हे दोघे जण सुद्धा साडी नेसून तिथे आलेले असतात. आणि हे दोघे जण सुद्धा साडी नेसून तिथे आल्यानंतर आता मात्र ह्या दोघांची ही जी काही चोरी आहे, ही जी काही भांडा आहे ते इथे फुटलेलं असतं. आता मात्र इकडे नंदिनी त्यासोबत काव्या आणि इथे मानिनी ह्या दोघांबरोबर काय करेल आणि त्यासोबत इथे मंगळागौरीच्या पुढील काही खेळामध्ये ह्यांना पाहण्यासाठी किंवा थांबण्यासाठी परवानगी देईल का हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं. तर अशाच नवीन मालिकांचे रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत पाहत राहा प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असे छान छान भाग. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.